नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अतिशय सुमधुर, क्रीमी आणि तितकेच पौष्टिक मिक्स फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर इथे मी खूप सारे फ्रूट घेतलेले आहे। इथे बघा केळी आहे, हिरवी द्राक्ष, काळी द्राक्ष, त्यानंतर डाळिंब, सफरचंद आणि चिकू घेतलेला आहे। तर चला सुरुवात करूया। आता आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवायचं, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला फुल क्रीम दूध घालायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं। इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता ह्या दुधाला आपल्याला उकळी घ्यायची आहे। तर आता आपल्याला स्लरी बनवायची आहे। तर ह्या चमच्याने इथे मी व्हॅनिलाची 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप थंड दूध घालायचं आहे। गरम दूध घालायचं नाही, नाहीतर यामध्ये गाठी गठोळ्या तयार होतात। थंड दुधामुळे काय होतं, पटकन असे हे पावडर आहे ती विरघळली जाते, गठोळी वगैरे अजिबात राहत नाही। बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे। तर इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर। आता ही साखर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। साखर पटकन अशी विरघळली जाते। आता मुले फळं खात नाही, द्राक्ष, केळी असं खात नाही मुले, तर हे मुलांसाठी असं उन्हाळ्यामध्ये काय तुम्ही 12ही महिने जरी करून दिलं तरी अगदी हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, आरोग्यदायी आहे। तर बघा, साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता आपण जी स्लरी बनवली ती आता पूर्णपणे तळापासून ढवळून घ्यायची आहे, कारण काय होतं, ढवळलं नाही तर ती खाली बसल्या जाते। आता हे पूर्ण आपण ढवळून घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने। आणि फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। खूप जास्तही उकळत बसायचं नाही। तर कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे बघा लगेचच याला घट्टपणा यायला लागलेला आहे। अजून 2 मिनिटे आपल्याला ठेवायचं आहे। तर 4 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता, छान असं क्रीमी झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे किचन ओट्यावरच थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे किचन ओट्यावरच थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे सगळं ओतून घेणार आहे। तर बघा, इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे। आता ओतल्यानंतर आपल्याला हा बाउल पूर्णपणे आपल्याला 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तर हे कस्टर्डचं मिश्रण आपण फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवलेलं होतं आणि पूर्ण थंड झालेलं आहे। तुम्ही ते बघू शकता, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किती घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला फळे घालून घ्यायची आहे। तर इथे बघा, 1 वाटी चिकूच्या फोडी, त्यानंतर 1 वाटी इथं काळे द्राक्ष, त्यानंतर 1 वाटी हिरवी द्राक्ष घेतलेली, त्यानंतर 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 1 वाटी केळी आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे 1 वाटी सफरचंद। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जेवढी फळे घेतलेली तेवढी सगळी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर असे हे फ्रूट कस्टर्ड इथे तयार झालेलं आहे। तर तुम्ही पिता पिता खाऊ शकता,
किंवा खाता खाता पिऊ शकता. चवीला अतिशय सुंदर लागतं. तर ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.